हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि ह्या व्हिडिओमध्ये गुरुवारचं आणि शुक्रवारचं दोन्ही व्हिडिओनं शेअर केलेला आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. हे गुरुवारचा ब्लॉग आहे. गुरुवार पौर्णिमा होतं आणि पौर्णिमाची पूजा कसं केलेलं आहे ते दाखवलेलं आहे. आणि हे चूल तेल सारवून फरशी पुसून घेतलेलं आहे आणि भांडी तेल लावून सगळं आवरलेलं आहे. आणि देवपूजा करायचं आहे. कारण पौर्णिमा अमावस्या असलं की नाही चूल सारवून फरशी तर मी रोज पुसतोयच, खरं चूल त्याने सारवून घेतो अमावस्या आणि पौर्णिमाला. आणि इकडं पूजा करून घ्यायचं आहे. इकडं पूजा सगळं आवरलेलं आहे. आणि पूजा आज देवीला कुंकू लावलेलं आहे मी, कारण गेल्या पौर्णिमाला कुंकू त्यानं काढलेलं होतं, म्हणजे बांगड्या त्यानं काढलेलं होतं आम्ही. आणि ह्या पौर्णिमेला कुंकू लावलेला आहे. आणि बांगड्या अजून मी देवीला घातलेलं नाही. पुढच्या पौर्णिमेला बांगड्या त्यानं घालून आणि अक्षता टाकायचं असतं, ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो. आणि इकडं मी मूर्ती देवांचं मूर्ती आहे, कारण खाली ठेवत होतो. आणि ताईंचं कमेंट होतं मला खाली ठेवू नका आणि एक ब्लाऊज पीसवर ठेवा म्हणून, ते लाल ब्लाऊज पीसवर ठेवलेलं आहे. आणि इकडं स्वयंपाक करायचा आहे. ते संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आणि चुलीवर भात ठेवलेलं होतं, भात झालेला आहे. आणि इकडे गॅसवर दूध पण तापलेलं आहे. आणि आता भाताचा नैवेद्य दाखवतो देवीला. आणि पूजा पौर्णिमा संध्याकाळी केलेलं आहे मी. आणि इकडं संध्याकाळी स्वयंपाक पण करायला लागलो आहे. आणि इकडं साखर आणि भात देवीला तेवढं नैवेद्य दाखवतो आणि बाकीचा स्वयंपाक पण आवरतो. देवीला नैवेद्य भाजी भाकरी असं, दही साखर दही भात असं काही बी असलं तर चालतंय, तेच नैवेद्य दाखवतो मी. इकडे नैवेद्य दाखवतो आणि आरती ते सगळं आवरलेलं आहे. आणि हे गुरुवारचं ब्लॉग झालं. आणि आता बघा हे शुक्रवारचा ब्लॉग आहे. आणि शुक्रवार आज आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि इकडे सकाळी स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे. आणि सकाळचा स्वयंपाक काय काय दाखवतो. डाळ वांगा केलेला आहे. आणि इकडं हरभऱ्याची भाजी. आणि आता ज्या शाळेला जाऊन पोरं पण आलेलं आहेत. आणि फोडणीचा भात केलेला आहे. आणि आता सर्व मी जेवायला बसणार आहे. आणि इकडं सर्वांचं जेवण ते आवरलेलं आहे. आणि इकडं सगळेजण बाहेर बसलेले आहेत. इकडं बघा पोरं पण आलेलं आहेत शाळेतून येऊन, सगळेजण जेवून इकडं बाहेर बसलेलं आहेत. अशी सम्राट सृष्टी आणि तिकडं लक्ष्मी मोठ्या ताईंचं डोकं विंचरायला लागल्या. आणि सृष्टी बघा शाळेचा ड्रेस काढलेलाच नाही, तसंच आहे ती. आणि हे आमच्या ताई आहेत, नणंद आहेत त्या पण. आणि इथं वाचमिलला असतात. आणि इथं जवळच आहे म्हणून आता दुपारचं इकडंच आलेलं आहे. हे त्यांचं बाळ आहे. आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, प्लीज सपोर्ट करा. आणि आता दुपारी 3 वाजलेलं आहे. आणि सगळे आता भाजीला गेल्यात. आणि पोरं पण इकडे खेळायला गेलेलं आहेत. आणि इकडं मी शिवत बसलो आहे पिशव्या. आणि परवा पण दाखवलं होतं पिशव्या शिवलेलं. आणि ते तिकडं बाहेर द्यायचं होतं म्हणून ते शिवून दिलं त्यांना. आणि इकडं मी घरात शिवलेलं आहे बघा. आणि एक झालेलं आहे, आता अजून एक शिवायचं आहे. आणि त्याला कशी लावायचं आहे. आता 2 शिवलेलं आहे बघा. आणि इकडे चौकन बॉक्ससारखं शिवलेलं आहे. आणि त्याला कशी पण लावायचं आहे. आणि आता 5 वाजता इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तिथं बोलवलं आहे. मी आता तिकडं जाणार आहे. आता झाले 5:30 वाजलेलं आहे. आणि आता हे ह्याचा कशी उद्या लावतो आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ उद्या दाखवतो ते कसं झालं आहे ते पिशवी. आणि आता आवरून मी जाणार आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. इथंच आमच्या गल्लीत ठेवलेलं आहे. दरवर्षी त्यांनी करतात ते वाण द्यायचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम. इकडे मी हिरवी साडी नेसलेलो आहे. आणि हळदी कुंकवाला हिरवी साडी नेसून
चांगलं असतंय. आणि इकडं बघा आम्ही आलेलो आहे त्यांच्या घरात आणि या त्यांच्या सासू आणि ते हिरवी साडी नेसलेल्या आहेत त्यांनी सून. आणि इकडं आमच्या गल्लीतल्या सगळ्या बायका आहेत आणि इथं त्यांनी महालक्ष्मीची पूजा पण घातलेलं आहे. सगळ्यांना त्यांनी वाण द्यायला लागल्यात आणि त्यांनी वाण काय दिल्यात, असं चांगलं वस्तू दिलेलं आहे. वाटी आहे मोठा आणि छान आहे ती. आणि दरवर्षी त्यांनी असंच वाण देतात. त्या वाहनमध्ये एक कुंकवाचा डबा आणि केळं, तिळगूळ आणि गहू असं सगळं काय काय त्यामध्ये दिलेलं आहेत आणि छान वाण दिलेलं आहे त्यांनी. आणि इकडं आम्ही सगळेजण फोटो त्यांनी काढून घेतलो. आणि कोण आलेलं नाहीत त्यांच्या घरातले त्यांना पण दिलं त्यांनी. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे बायकांचा एक सणच असतोय. आणि इकडे आम्ही फोटो काढून